गुंतता हृदय का मला आज जायला सांगितलंस? आणखी एक शब्द तुझ्या विरुद्ध बोलला असता ना तरी दोन तुझ्याबद्दल बोलण्याची तरी लायकी आहे का त्याची? नाही ना, तू शांत हो. त्याचा काय दोष आहे मला सांग? त्याचे पैसे आपल्याकडनं गेले ही तर फॅक्ट आहे. पण असे कसे गेले पैसे विक्रम? कोण आलं होतं घरात आणि कधी? नाही ना, त्याच्याकडे आपल्या घराचे डुप्लिकेट चावे आहेत. शैलेश बोलला होता तोच, जो आपल्या भोवती हे सगळं जाळं विणतो. हा बहुतेक त्याच्याच प्लॅनचा भाग आहे. माझ्यात आणि विक्रममध्ये सध्या टेन्शन सुरू आहेत. आम्हाला भेटायला बोलायला वेळच मिळत नाही, म्हणून भांडणं सुद्धा सुरू झाली आहेत आता. तुला एक सांगू का? नर आणि मादी यांचं नातंच असं असतं. म्हणजे तू लग्न कर, अफेअर कर किंवा लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहा, तोंड वाजायचं ना ते वाचतं. मुंबईची गटारं पण अशीच आणि तिकडे शिमल्याचे धबधबे असे. पाणी शेवटी वाहतच राहणार. मला ना हेवा वाटतो तुझा गौरी. खरंच तुझ्यासारखा विचार मलाही करता आला असता तर. व्यवस्थित विल्हेवाट लावायची, कळलं? निघ, चल 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 निघ. मी तुला खरंच सांगतोय, देवीची शपथ. देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान. मुलीची खोटी शपथ घ्यायला लाज नाही का रे वाटत? मी खोटं बोलत नाहीये मयंक. गेले काही दिवस एक माणूस माझा पिछा करतोय आणि मला संशय आहे की हा सगळा त्याचाच ट्रॅप असावा. बॅगेत एक चिठ्ठी होती जी स्वाहिली भाषा मला येत नाही रे, आणि आता तू स्वाहिली भाषेत बोलतोस. तर तू जर माझं ऐकूनच घेणार नसशील तर मग 48 तास, फक्त 48 तास. 48 तासामध्ये माझे 2 खोके जर नाही दिलेस तर नाहीतर और फिर किस्मत में क्या लिखा है वो तुम क्या जानो. कल के दिल में क्या छुपा है वो तुम क्या जानो. हे गहू कशाला घेऊन बसलीस? काय नाही ग, सांडलेले गहू गोळा करत होते. हा एक एक दाणा म्हणजे वेचलेला एक एक क्षण, आनंदात जपून ठेवलेला. पण आता हे सगळे क्षण हातातून निसटून झाले. काहीतरीच काय बोलतेस नाही ना? अगं, आपल्या हातून हे निसटून चाललंय ना, तेच खंबीरपणे जागच्या जागी नेऊन ठेवायचंय आपल्याला. तर विनय काय करतो? काही नाही रे, दारू पितो, मारामारी करतो, शिवीगाळ करतो, लोकांच्या उधाऱ्या करतो. नोकरी धंदा? सकाळी उठल्यापासून दारू पिणाऱ्या माणसाला कोण नोकरी देणार? हा, विक्रम काय झालं? नाही म्हणजे हा असा माणूस, तुला वाटतं की असा माणूस काही प्लॅन वगैरे करू शकतो माझ्या विरुद्ध? माझी ती शंका आहे. पण आता हा विनय वेंगुर्लेकर अचानक गायब कुठं झाला हे आधी शोधावं लागेल. विक्रम, आणखी एक गोष्ट, हा जो कोणी माणूस तुला त्रास देतोय ना, तो एकटा नाहीये. ते आलंच लक्षात. ऑफिसमध्ये आणि घरी एकाच वेळेला जेव्हा चिठ्ठी पोचली तेव्हाच मला कळलं. तसं मला म्हणायचं नाहीये. मग विक्रम, हा जो कोणी माणूस तुला त्रास देतो ना, त्याचा एक साथीदार तुझ्या घरातच आहे. तुझ्या घरातलं नक्कीच कोणीतरी या माणसाला सामील आहे.